महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी धनंजय मुंडे हे चर्चेच्या केंद्रस्थानी असायचे. विधानसभेत आक्रमक भाषणं, सरकारवर जोरदार हल्ले, बीड जिल्ह्यातील मजबूत जनाधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व यामुळे धनंजय मुंडेंचं नाव राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलं. पण गेल्या काही महिन्यांपासून एक प्रश्न वारंवार विचारला जातोय. धनंजय मुंडे नेमके कुठेत? पूर्वीसारखे ते राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत, माध्यमांमध्ये फारसे दिसत नाहीत, राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत आणि सत्तेत असूनही त्यांचा आवाज पूर्वीसारखा ऐकू येत नाही. एकेकाळी राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी एक मानले जाणारे धनंजय मुंडे आज अचानक चर्चेच्या केंद्रातून बाहेर का गेले? त्यामागे केवळ आजारपण आहे की राजकीय संकट, मंत्रिपदाचा राजीनामा, वाढते वाद, पक्षातील बदलते समीकरण आणि आगामी निवडणुकांची गणितं या सगळ्यामुळं धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रवासापासून ते त्यांच्या सध्याच्या परिस्थितीपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संतोष मुंडे. तुम्ही पाहताय थोडक्यात. धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतं ते म्हणजे मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्ष. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते मानले जायचे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे. सुरुवातीला त्यांनी भाजपमधूनच राजकारणाची सुरुवात केली, पण पुढे पक्षांतर्गत मतभेद वाढले आणि त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा निर्णय त्यावेळी धक्कादायक मानला गेला, कारण मुंडे कुटुंबाचा चेहरा भाजप होता आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांची अभ्यासू प्रतिमा आणि आक्रमक शैली यामुळे ते राज्यभर चर्चेत राहिले. 2019मध्ये त्यांनी परळी मतदारसंघातून आपली चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. हा विजय त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यावरही ते मंत्री बनले. म्हणजे कोणत्याही राजकीय परिस्थितीत स्वतःचं महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. मात्र 2025च्या सुरुवातीला परिस्थिती अचानक बदलू लागली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. विरोधकांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधायला सुरुवात केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. जरी मुंडे यांनी या आरोपांचा सातत्याने इन्कार केला तरी जनमानसात प्रश्न निर्माण होऊ लागले. विरोधकांनी विधानसभेपासून रस्त्यापर्यंत आंदोलन छेडलं. बीडमधील वातावरण तापलं. माध्यमांमध्ये सातत्यानं त्यांचं नाव चर्चेत राहू लागलं. याच काळात सरकारवर दबाव वाढत गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कारवाईची मागणी होऊ लागली. अखेर वाढत्या राजकीय दबावानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी स्वतःवरचे आरोप फेटाळले. न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. मात्र राजीनाम्यामुळं त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिपद गमावणं म्हणजे केवळ पद जाणं नसतं. त्याचा थेट परिणाम पक्षातील वजन, प्रशासनावरील प्रभाव आणि भविष्यातील राजकीय संधींवर होत असतो. मंत्रिपद गेल्यानंतर आणखी एक मोठा धक्का त्यांना बसला आणि तो म्हणजे तब्येत. गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे गंभीर आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यांच्या मानेच्या आणि पाठीच्या दुखण्याच्या समस्या वाढल्या होत्या. काही काळ त्यांच्यावर उपचारही सुरू होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती कमी झाली. पूर्वी दिवसाला अनेक बैठका घेणारे, जिल्हानिहाय दौरे करणारे आणि सतत राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय असणारे धनंजय मुंडे आता फारच कमी दिसू लागले. यामुळं अनेक अफवांनाही उधाण आलं. काहींनी त्यांचं राजकीय करिअर संपत असल्याचं म्हटलं. काहींनी पक्षात त्यांचं महत्त्व कमी झाल्याचा दावा केला, तर काहींनी अजित पवार गटातील बदलत्या समीकरणांशी त्यांचा संबंध जोडला. राजकारणात एक नियम असतो, तुम्ही जितके दिसता तितकेच टिकता. आणि याच ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण गेल्या काही महिन्यांत त्यांची सार्वजनिक उपस्थिती लक्षणीयरित्या कमी झाली आहे. पण याचा अर्थ त्यांचं राजकीय करिअर संपलं आहे का? तर नाही. कारण आजही बीड जिल्ह्यात त्यांचा मजबूत जनाधार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा मतदारसंघापर्यंत त्यांचं नेटवर्क कायम आहे. मराठवाड्यातील ओबीसी राजकारणात त्यांचा प्रभाव अजूनही महत्त्वाचा मानला जातो. अजित पवार गटालाही बीड आणि मराठवाड्यात मजबूत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांना पूर्णपणे बाजूला ठेवणं पक्षासाठी सोपं नाही. मात्र त्यांच्यासमोर काही मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे स्वतःवरील वादांची सावली दूर करणं.
दुसरं म्हणजे आरोग्य सुधारून पुन्हा सक्रिय राजकारणात परतणं आणि तिसरं म्हणजे बदललेल्या राजकीय परिस्थितीत स्वतःचं महत्त्व पुन्हा सिद्ध करणं. आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण धनंजय मुंडे यांचं प्रकरण वेगळं आहे. कारण ते निव्वळ एखादे मंत्री नव्हते, ते राज्यातील प्रभावी ओबीसी चेहरा, आक्रमक विरोधी पक्षनेते आणि मराठवाड्यातील मोठे राजकीय केंद्रबिंदू होते. मात्र गेल्या काही महिन्यांत आरोप, मंत्रिपदाचा राजीनामा, आरोग्याच्या समस्या आणि बदललेली राजकीय समीकरणं यामुळे ते प्रकाशझोतातून दूर गेले. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार पुनरागमन करतील की त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल? याचं उत्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, बीडमधील राजकीय घडामोडी आणि अजित पवार गटातील बदलती समीकरणं ठरवतील. तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक मोठा अनुत्तरित प्रश्नच राहणार आहे. धनंजय मुंडे खरंच राजकारणातून गायब झाले आहेत की ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत? तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे पुन्हा दमदार कमबॅक करतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.